सारिका. येस मॅम. माझ्या केबिन मधला इंटरकॉम का चालू नाहीये? काय प्रॉब्लेम आहे? टेक्निशियनला बोलव आणि लवकरात लवकर दुरुस्त करून घे. आय नीड इट ऑन टुडे. यू गेट दॅट? दरवेळेस हेच व्हायला पाहिजे माझ्या बरोबर. कायम मी अशी फजिती होते यार माझी. बस आता खुरडत दिवसभर. रिपेअर करून येऊ का? नाही नको नको, उशीर होतोय. सगळं सांगायला लागतं. बोला, आज काय सेवा करू तुमची? ते हे तू पुन्हा आता रिकामं एन्व्हलप मला देणार आहेस? पुन्हा तमाशा करणार आहेस इकडे? नाही. कांट बिलीव्ह दिस इज रिडिक्युलस. झेंडे, झेंडे, महाराज. झेंडे, मी तुम्हाला मुद्दाम इकडे बोलवले साक्षीदार म्हणून. ही मुलगी पुन्हा एन्व्हलप घेऊन आलीये. आता समजा त्या एन्व्हलप मध्ये काही नसेल तर तुम्ही स्वतः सरांना जाऊन सांगायचं की गेल्या वेळेला मी बरोबर होते आणि ही मुलगी चूक होती. आय डू नॉट वॉन्ट एनी कन्फ्युजन्स. काय कोणाकडे काम आहे तुमचं? हो, विक्रांत रंजामे सरांकडे. आर यू सिरियस? तुला खरंच असं वाटतं सर एवढे रिकाम टेकडे आहेत की ते कोणालाही भेटतील विदाउट अपॉइंटमेंट? नाही. काय काय काम आहे तुमचं? आता आम्हाला हे एन्व्हलप मिळालंय, आम्ही सरांना देऊ. तू निघालीस तरी चालेल. नाही, ते सरांना नाही द्यायचंय. त्यांनी दिलंय मला ते ऍक्च्युली. सरांनी तुला दिलंय? हो. अपॉइंटमेंट लेटर आहे. अहो, कोणाचं अपॉइंटमेंट लेटर आहे? त्यांचं स्वतःच. रिडिक्युलस. झेंडे, ही महाराज, अँगर नॉट गुड महाराज. आमच्याकडे म्हणतात आलिया भोगासी असावे सादर. तुम्ही बघितलं ना तिच्याकडे? घरगुती कपडे घालून आली ती आणि बॅग फुटपाथ वरची. आता फर्स्ट स्टँडर्ड पासून सगळं आपण शिकवायचं काहीला? ए, इकडे. सर, अरे वा, हे दोघं जण तुला भेटले म्हणजे तुझं स्वागत नक्कीच चांगलं झालं असेल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऑफकोर्स सर, ऍक्च्युली आम्हाला आत्ताच ही गुड न्यूज मिळाली की आपल्याला जॉईन होतीये आणि ऐकून खूप बरं वाटलं. मी खरं तर तिला कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन समजावून सांगत होते. गुड. ईशा, हे दोघं जण आपल्या कंपनीचे पिलर आहेत. तुझी ओळख झाली असेलच, पण मायरा आपली असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट. मायराकडनं काय शिकायचं ते म्हणजे कामाचं आणि वेळेचं योग्य नियोजन. आणि झेंडे, झेंड्यांकडनं काय शिकायचं ते म्हणजे लॉयल्टी. एक वेळ ते स्वतःचा जीव गमवतील पण माझा वाचवतील. त्यामुळे तुला काहीही अडचण आली तरी सगळ्यात पहिल्यांदा या दोघांकडे जायचं. येस सर. ते तुला नीट समजून सांगतील. ऍब्सोल्युटली सर, हा प्लेजर. ग्रेट. वेलकम विषय. थँक्यू. आता हे सगळं वेलकम झालं असेल तर कामाला लागा. हो हो सर. काय करू? उद्या वेळेत ऑफिसला यायचं. सॉरी सर. चला. हे तुझं डेस्क. इथे बसून काम करायचं. हो सर. मी काय काम करू? एकेकाळचा तुमचा डेस्क महाराज. तुमची सुरुवात पण इथूनच झाली होती. आय कांट बिलीव्ह
या मुलीला हे सगळं इतक्या लवकर मिळत आहे. ते मायरा तुला सांगेल, ती सांगेल ते करायचं. हो सर. इथलं वातावरण, इथली माणसं, इथलं काम करण्याची पद्धत तुझ्यासाठी खूप नवीन आहे. पण हळूहळू सगळं शिकून घ्यायचं. येस सर, मी नक्की शिकेन. तू नक्की करशील, माझा विश्वास आहे तुझ्यावर. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. ओ माय गॉड, किती ड्रामा करते ही. तुम्हाला कॉम्पिटिशन आले मायराजी. आर यू सिरियस झेंडे? ही मला कॉम्पिटिशन? प्लीज. आणि ही तुझी खुर्ची, अशी तुझी स्वतःची कधी खुर्ची होती का? या खुर्चीचा मान ठेवायचा. हो सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. नाही 4 दिवसात हिला या ऑफिसमधनं बाहेर हकललं ना तर मायरा कारखानीच नाव लावणार नाही. आय स्वेअर. ये बात आहे मायराजी. गुड, व्हेरी गुड. चला. हा घ्या ताई पेढा, माझ्या मुलीला नोकरी मिळाली. गण्या घे, आज माझी पोरगी ऑफिसला गेली रे. वा. हे घ्या दादा पेढा, हे घ्या पेढा, माझ्या मुलीला नोकरी लागली. हे घ्या पेढा. काय तुझ्या बापाला काही कधी असं मोठ्या कंपनीत नोकरी करणं नाही जमलं. हा पण दुकानात मात्र एकदम इमानदारीत काम करतो बरं का. हॅलो बाबा. हा हॅलो ईशा, पोहोचलीस का बाळा ऑफिसला? हो हो पोचले. पोचले पोचले. कसं आहे ऑफिस? एक मिनिट गणू दादाशी बोल. हा ईशाताई, बेस्ट आहे एकदम मस्त. हा पेढा मिळाला. थँक्यू गण्या दादा. बाबाशी बोला. हा बाळा कसं आहे ऑफिस? ऑफिस जाम मस्त आहे बाबा, सॉलिड पॉश आहे. हो ना. बर ते हे भेटले का आपले सरंजामे? हो हो बाबा भेटले मला. आणि माहितीये त्यांनी मला इथे आणून बसवलं स्वतः. इथे म्हणजे काय गंमत आहे माहितीये? हा इथे मला ना स्वतःच डेस्क दिलंय, फक्त माझं. वा. हो बाबा, फक्त डेस्कच नाही तर खुर्ची दिलीये मला स्वतःची. पर गणेशाची मूर्ती ठेवलीस ना तिथे? हो आत्ताच ठेवली. बाबा इथे खूप मस्त आहे हो, मला खरंच खूप आवडलंय. हो हो का, छान छान. बर मला सांग, आजूबाजूला लोक आहेत की तू एकटीच आहेस? आहेत आजूबाजूला, पण माझी अजून ओळख नाही झालीये. एक मिनिट चालू ठेवा. एक मिनिट. घ्या मालक, मुलीला नोकरी लागली माझ्या. ईशा बाळा, अगं मालकांनी हसून आशीर्वाद दिलाय तुला. बाबा त्यांना थँक्यू सांगा. हो नशीब काढलंस पुरी. ऐक तिथे जी गणेशाची मूर्ती ठेवलीस ना, त्याची मनोभावे पूजा कर आणि सगळं कसं निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना कर. अरे दिनकर, फोन पुरे कर ना आता. हा? काम करायला घे. हॅलो ईशा बेटा, ठेवतो हा मी, नंतर बोलू आपण. हा हो बाबा, बाय.
चला 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 सगळ्या खाली थांबा, खाली 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 थांबा, चला 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 खाली. फायर झेंडे सर कुठे? सर केबिन मध्ये त्यांना घेऊन बाहेर जा. फायर कुठे ब्रेकआउट झाले ते मी बघते. सिक्युरिटी सर, चला सर. म्हणजे काय झालं? आग लागली सर. कुठे? कळलं सर, तुम्ही चला. सगळा स्टाफ सेफ आहे? हो, त्यांना पण हलवतो, तुम्ही चला. चला. Stupid. काय झालं ग? फायर अलार्म वाजलाय, बहुतेक कुठेतरी आग लागलीये. आग? बापरे, आता काय करायचं? बघूया मॅम काय बोलतायत तसं. झेंडे, आग नक्की लागली कुठे? सर आम्ही बघतो ते, तुम्ही चला गाड्याला चला तुम्ही. मायराला हाक मारा. तुम्ही फोन लावा आधी, फायर ब्रिगेडला बोलवा. सगळी आपली माणसं, कुठल्याही प्रकारची मला रिस्क नको. हो सर, ते बघा. सर आग नाहीये, हे उदबत्त्या कोणाचा प्रताप आहे हा? अजून कोण असणार? आपल्या ऑफिसमध्ये नवीन एम्प्लॉईज असा मूर्खपणा करू शकते ना? मिस निमकर, त्यांनी डेस्कला देऊळ बनवलंय. एवढ्या अगरबत्त्या एका वेळेला कोणी लावतं का? चला सगळ्यांना प्लीज आपापल्या डेस्कवर जा आणि काम सुरू करा. नशिबानं काही गंभीर झालं नाही. वी आर सेफ. मायरा, ईशा, माय केविन. मायराजी, तुम्हाला आता काही त्रासच नाही ना? 4 दिवस नाही, एका दिवसात जाते ही बाया. डिस्गस्टिंग. चला. इकडे उभी राहा. सर, आज जे काही झालं ते फारच डेंजरस होतं. त्याच्यामुळे कोणीही हर्ट होऊ शकलं असतं आणि हे वागणं अत्यंत बेजबाबदार आहे. मायरा, ईशा या ठिकाणी नवीन आहे. इथले रूल्स आपण तिला समजावून सांगूया. ईशा, मला सांग, उदबत्ती का लावली प्लीज? तर आज इथला पहिलाच दिवस होता आणि बाबांचा फोन आला होता. सर, तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला देवळात बोलले होते की माझे बाबा म्हणतात की कुठलंही नवीन काम सुरू करताना ना देवाचं स्मरण करावं किंवा देवाचं दर्शन करावं, म्हणजे ते काम चांगलं होतं. म्हणून बाबांनी मुद्दाम फोन केला होता मला आज. आणि बाबा म्हणले तू नवीन डेस्क वरती पूजा कर. सर, आणि मी बाबांचं मन कधीच मोडत नाही. मी सगळं ऐकते त्यांचं. पण माझं खरंच चुकलं. मी पहिल्याच दिवशी वेडेपणा केला. रिअली सॉरी. तर तुम्ही आता मला काढून टाकणार ना नोकरीवरून? रिअली सॉरी. तर तुम्ही आता मला काढून टाकणार ना नोकरीवरून? तू ओके आहेस का? मायरा, मी घे. ईशा, तू आधी रडणं बंद कर. हे कॉर्पोरेट ऑफिस आहे.
इथे सेफ्टीसाठी सगळीकडे फायर अलार्म लावलेले असतात. कसलाही धूर झाला की ते वाजायला लागतं. सिगरेट, सर सर मी तसलं काही नाही करत. मी उदाहरण म्हणून सांगतोय की सिगरेट, उदबत्ती असा कुठलाही धूर झाला की हे अलार्म वाजायला लागतात. आता यापुढे असा धूर होणार नाही याची तू काळजी घ्यायचीस. लक्षात राहील? हो हो सर. मायरा, तिला इथलं सगळं नीट समजावून सांग. ती अशा प्रकारच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा काम करते आणि आपल्या स्टाफशी सुद्धा ओळख करून दे. म्हणजे सर तुम्ही मला काढून नाही टाकलत ना? सर सर थँक्यू सो मच. आणि आय एम रिअली सॉरी, माझं चुकलं. चल राहू दे. आणि हे बघ, तिला नवीन चपला घेऊन द्या आजच्या आज. ओके. सर सर सॉरी सर. सर नेमकी आजच माझी चप्पल पण तुटली. ओके, आता चप्पल तुटली म्हणून सॉरी म्हणू नकोस. तुझं काम कर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सो मच. चला. ही मुलगी ना कम्प्लीट सर्किट आहे, माझ्या डोक्यात जायला लागली आता. काय झालं माहिती? काय बोलली? काही नाही हो, जाऊ दे. उगाच सकाळी गडबड झाली. सरांचा ओरडा खाल्ला ना. आता ना येईल लाईनीवर. हा, सर ओरडले नाहीत तिला. हं? म्हणजे या मुलीने एवढा मोठा ऑफेन्स केला, तिच्या एक्सप्लेनेशनवर बसून हसत होते. कॅन यू बिलीव्ह दॅट? काय सांगता महाराजी? असं ना आता डोकं फिरायला लागलंय. मी जाऊ दे, आता बघूया तिचा रॅम्प वॉक. म्हणजे कळेल. अगं ये, चल ना पटकन, माझ्याकडे वेळ नाहीये. हो. बघा आता रॅम्प वॉक. आर यू सिरियस? तुला या चपला लागतायत? अगं 10,000च्या आहेत त्या, चीप नाहीयेत. पण दुखलं मला. कारण सवय नाहीये ना अशा क्लासी चपला घालायची. रेंज काय त्यांची? शॉप मध्ये बघतेस तरी का अशा चपला? ऍक्च्युली तू शॉप मध्ये जातेस का ग? लेट मी गेस, फुटपाथ वरनं घेते म्हणूनच झेपत नाहीयेत ना या. राहू दे, मी अशीच चालले तर नाही चालणार का? लंगडत नाही, लंगडत नाही, अनवाणी. अनवाणी चालायला देऊ आहे हे? ऑफिस आहे. पण मग मी तू का आर्ग्यू करतेस पण माझ्याशी? तुला मी एकदा सांगितलं ह्या चपला घालायच्या म्हणजे ह्याच घालायच्या. मी बॉस आहे तुझी, मी सांगेन तेच करायचं. डू यू गेट दॅट? ठीक आहे, मी याच चपला घालते. थांब मूर्ख. या घाल. त्यातल्या चीप आहेत. चीप म्हणजे तरी 6,000च्या आहेत. आणि आता अजून ऑप्शन्स नाही मिळू शकत तुला. आय एम व्हेरी सॉरी. सोपं नाहीये इथे काहीच. बॅलन्स ठेवावा लागतो. कळलं? निघा. Excuse me. Can I have your attention, please? Yeah. Ma'am,
तुम्ही सुद्धा या ना. सर, तुम्ही सुद्धा. सो आपल्या ऑफिसमध्ये एक नवीन एम्प्लॉई जॉईन झालेली आहे, जिने ऑफिसच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला आग लावायचा प्रयत्न केला.